सर्वमङ्गलकारिणी जय काली तारभुवनेशी त्रिपुर सुन्दरी सर्वदा धूमावत्यै नमो भैरव्यै छिन्नमस्तायै ते नमः। कालिके कालरूपायै योधमूर्ते नमो वास्तुते महाकालप्रिया देवी भवभीतिहराय च तारिण्ये त्रिविधाकारे भक्तानामभयप्रदे सर्वविद्याप्रकाशायै महाशक्ति नमोस्तुते। शक्तिस्वरूपा सर्वेश्वरी अघनाशिनी जगदम्बिके त्राहि मामाकातः सर्वदा भक्तवत्सले करुणामयि जयति जयति महाविद्या दशविद्या स्वरूपिणी शरणं शरणं महादेवी सर्वमङ्गलकारिणी। त्रिपुरे त्रिगुणात्मायै त्रिपुरायै नमो नमः। ललिते त्रिपुरारम्ये भक्तानुग्रहकारिणी भुवनेश्वरी जगन्मातः विश्वेश्वरी नमोस्तुते। आकाशधारिणी देवी भुवनत्रयकारिणी शक्तिस्वरूपा सर्वेश्वरी अघनाशिनी जगदम्बिके त्राहि मामाकातः सर्वदा भक्तवत्सले करुणामयि जयति जयति महाविद्या दशविद्या स्वरूपिणी शरणं शरणं महादेवी सर्वमङ्गलकारिणी। भैरवी भयनाशिन्यै सर्वदुःखविनाशिनी रुद्रायै चण्डरूपायै सर्वरक्षाकरी नमः। छिन्नमस्ते महायोगे शक्तिरूपे नमोस्तुते आत्मबलिदायिन्ये क्रूरायै योगमायिके शक्तिस्वरूपा सर्वेश्वरी अघनाशिनी जगदम्बिके त्राहि मामाकातः सर्वदा भक्तवत्सले करुणामयि जयति जयति महाविद्या दशविद्या स्वरूपिणी शरणं शरणं महादेवी सर्वमङ्गलकारिणी। धूम्रवर्णे धूमूर्ते शून्यस्वरूपिणी नमः। संसारबन्धमोचायै धूमावत्यै नमो नमः। पगले विमलारूपे वाक्सिद्धै शुभप्रदे सर्वविघ्नहरायै च सर्वशक्तिस्वरूपिणी शक्तिस्वरूपा सर्वेश्वरी अघनाशिनी जगदम्बिके त्राहि मामाकातः सर्वदा भक्तवत्सले करुणामयि जयति जयति महाविद्या दशविद्या स्वरूपिणी शरणं शरणं महादेवी सर्वमङ्गलकारिणी। मातङ्गी मधुरारावे वाणी विद्याप्रदायिनी रागस्वरूपिणी माता कलादायिनी तेजसे जयति जयति महाविद्या दशविद्या स्वरूपिणी शरणं शरणं महादेवी सर्वमङ्गलकारिणी जय काली तारभुवनेशी त्रिपुर सुन्दरी सर्वदा धूमावत्यै नमो। सॉरी मी असं काही विचारून तुला दुखावलं असेल तर, म्हणजे मला फक्त तुझ्या चित्रकलेतील इतक्या बारकाईबद्दल जाणून घ्यायचं म्हणून मी विचारलं फक्त। भैरवी उत्तरली, नाही असं काहीच नाही, दॅट्स फाईन। म्हणजे बाबा करायचे हे सगळं, त्यामुळे ते बघतच लहानपण गेलं आणि कदाचित ती कला रक्तातूनच आलेली असावी। काजल एकदम न्यूट्रल होत बोलली, त्यामुळे सगळंच मळं फाटलं होतं। तुझी बॅच कोणती ग? 2005 आनंदाने काजल म्हणाली। ओ, म्हणजे आमच्या नंतरची बॅच आहे तुझी। आम्ही दोघे 2003 मधलं, म्हणजे जास्त फरक असा नाही। तरी तेव्हा आपण भेटलोच नाही। हो ना, शारदा मॅडम काहीतरी इश्यू झालाय वाटतं। मुख्याध्यापक सर चिडले होते, बघून घ्या बरं। मी बघितलं म्हणून बोलले तुम्हाला, नाहीतर उगाच कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ व्हायचा।
शारदा भैरवी अशा छान आनंदात गप्पा मारत असलेल्या पाहून बाकी सहशिक्षकांना दुस्वास वाटत होता. भैरवी मॅडम, स्टेजचं डेकोरेशन निघालंय वाटतं. मी गेलो असतो हो, पण सरांनी मला वेगळी कामे दिली आहेत ना. दोघी गाडीतच हातातलं खायचं ठेवून वेगवेगळ्या दिशेला पळाल्या. काजलने स्वतःला सोयीस्कर अशी जागा पकडली आणि आसपासच्या सगळ्या आठवणी निहारू लागली. भुवनेश्वरी इतका काळ गेला नसला तरीही बरंच काही बदललेलं जाणवत होतं. शाळाही थकलेली आधीच होती, पण जाणवत मात्र आत्ता जास्त होती. जसं की आई वडिलांचं सरत जाणारं वय रोज पाहिल्यानंतर बऱ्याचदा लक्षात येत नाही, पण काही दिवसानंतर पाहिलं किंवा जुने फोटो पाहिले की एकदम काळजात सरळ होतं. तसंच काहीसं तिला वाटत होतं. पायातली माती, ज्यात तिने अनेक खेळ खेळले होते, शाळेसाठी तिने खेळाच्या स्पर्धा जिंकल्या होत्या, ती माती तिने आदराने 5ही बोटाने उचलली आणि आपल्या बॅगमधील एक पेपर काढून त्याची पुडी बांधून ठेवून दिली. तिच्यापासून 3-4 खुर्च्या सोडून पुढच्या रांगेत बसलेली तारा जागतिक ब्रँड असणाऱ्या आपल्या महागड्या पर्समधून मास्क काढून ती नाका तोंडाला लावून हाताला वारंवार सॅनिटायझर चोळत बसली होती. तिला हा सगळा प्रकार पाहून खूप किळसवाणे वाटले. छी, डिस्कस्टिंग. नकळतच तिच्या तोंडून उद्गार निघाले. काजलच्या तीक्ष्ण नजरेतून हे सगळं काही सुटलं नव्हतं, पण तिने शांत राहणं पत्करलं, कारण तिच्या पारखी नजरेला अंदाज आला होताच की ही ताराच असावी. आत्ता जर तिचा चेहरा मोहरा फार बदलून गेला असला तरीही वागणं मात्र इतक्या वर्षांनंतरही तसंच किंबहुना जास्तच मिजाजखोर बनलेलं दिसत होतं. विविध कार्यक्रम आणि सहभाग घेऊ शकतील अशा खेळ आणि इतर मनोरंजनात्मक खेळही ठेवले होते, ज्यात शारदा आणि दुसऱ्या एक शिक्षकांचा मुख्य सहभाग होता. खेळातून साहजिकच तारा बाजूला बसली होती. तिच्यासोबत अजून एक तिच्याच सारखी मास्क आणि सॅनिटायझर घेऊन बसलेली एक स्त्री पाहून तिच्या जवळ जाऊन ती गप्पा मारू लागली. एकमेकींना आरशात पाहिल्यासारखं त्या दोघींना वाटत होतं आणि अपेक्षाही तशाच होत्या. काही मूर्खपणा नाही या सगळा, रिडिक्युलस. तारा आपल्या शाळेत सुरू असलेल्या सर्व घटनांना गृहीत धरून व्यक्त झाली. सिरियसली, कोण जाईल अशा धुळीत? इतका मास्क लावून सुद्धा त्रास होतोय. आणि काय त्या बायका ना आपलं वय बघत नाहीत, कशाही काय उड्या मारतात, खिदळतात काय, वचकन दात काढून. जराही मॅनर्स म्हणून नाहीत, एटिकेट्स म्हणून नाहीत. नाक मुडत आपल्या कांजीवरम सिल्क साडीच्या पदराचा काठ उगाचाच सरळ करत मध्येच गळ्यातल्या आपल्या हिऱ्याच्या नेकलेसला हात लावून ती बोलून गेली. वा, ही तर आपल्यासारखीच दिसते. चला, म्हणजे आजच्या दिवशी जाम गंमत येईल. बाकीचं तिकडे काही हो शाळेचं, पण या वीकेंड पार्टीचं प्लॅनिंग छान जमेल असं वाटतं. 2 जण कमी होते ना, शेअरिंगला भरती मिळेल बहुतेक. तारा मनातल्या मनात खुश होत होती. हाय तारा, 2003ची बॅच म्हणत पांढरा गुलाबी आणि वास्तवाची जाणीव नसलेला एकदम नाजूक हात पुढे केला. तसाच दुसरा नाजूक पण सोन्याच्या बांगड्यांचं ओझं सांभाळत असलेला हात पुढे करत ती म्हणाली, हाय एम पद्मिनी, 2001 बॅच. ओ, म्हणजे तू माझी सिनियर आहेस तर. शाळेत कधी पाहिल्याचं आठवत पण नाही. मी कधी वर्गाच्या बाहेर पडतच नव्हते. धूळ माती अजिबात कधी लागू दिली नव्हती. स्वतःला असं चांगलं नाजूक ठेवायचं म्हणून घरची तंबीच होती. म्हणून तर मी अशी आहे अजूनही. आपल्या पांढऱ्या जाणीवहीन त्वचेच्या चेहऱ्याचं कौतुक करत पद्मिनी बोलत होती. सेम इयर, माझं तर आधीच ठरलं होतं. आपण इंजिनियर व्हायचं आणि छान कायम चकाचक एसीत राहायचं. तो धूळ खाणारा इंजिनियर नाही बरं का, IT इंजिनियर, यु नो, कॉर्पोरेट. त्यामुळे मीही या असल्या प्रकारात पडले नाही कधी. आय थिंक आपण एकमेकांचे नंबर शेअर करायला हवेत. आय मीन, छान जमेल आपलं. नंतर बाहेर कुठे टाइम स्पेंड करू शकतो. ताराने आपली पोळे भाजून घेण्यासाठी पहिला डाव टाकला. सगळीकडे अचानक शिट्ट्या टाळ्या वाजू लागल्या. पहिल्यांदा स्त्रियांना इतकं मुक्तपणे व्यक्त होता येत होतं, जिथे त्यांना कोणतीही बंधने नव्हती. कोणी प्रश्न करणारे, टोमणे मारणारेही नव्हते. मनसोक्त आज त्यांना कित्येक वर्षांची इच्छा सुप्त बांधून राहिलेल्या भावना व्यक्त करता येत होत्या. डोक्यावरचा खांद्यावरच्या
हृदयाला जरा पाकडा झाला म्हणून आज कोणी ओरडणारे नव्हते. किती जाड झालीयस, काय गाणं गुणगुणतेस, नाचतेस म्हणून हिणवणारही कोणी नव्हतं. तोच या दोघी आपल्या कानावर हात ठेवत स्टेजकडे पाहू लागल्या. सर्वात जास्त गुण मिळालेल्या सहभागी आणि विजेत्या एक नाही तर 2 अशा आपल्या माजी विद्यार्थिनी आहेत. मिस आर्किटेक्ट काजल आणि ॲडव्होकेट अपराजिता मॅम. सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत होता. त्याही दोघी आनंदाने सर्वांकडे पाहत स्वीकारत हवेत हात करत होत्या. काजलकडे पाहत तारा नाक मुरडत तुसडेपणाने बघत होती. तर शारदा आणि भैरवी मात्र जास्त जोरात टाळ्या पिटत होत्या. मॅडम, आपल्या दोघींबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हा सर्वांना. म्हणजे इतक्या वर्षानंतर किती उत्साहाने तुम्ही खेळलात. प्लीज मॅडम, नवीन मुलींना काही उपदेशपर बोलावं आपण. त्या विनंतीचा मान ठेवत काजल बोलू लागली. मी काजल 2003 मध्ये शाळेतून बाहेर निघाले. शाळेत असतानाही मी शाळेसाठी खेळ प्रकारात बरीच पदके मिळवून दिली आहेत आणि पुढे कॉलेज संपेपर्यंत हा सिलसिला सुरूच होता. मला कधीही खेळताना मी पडले, लागलं किंवा खेळून सौंदर्य खराब होईल याची धास्ती नव्हती किंवा त्वचेचा रंग काळा पडेल, केस रुक्ष कोरडे होती अशी कोणतीही भीती माझ्या मनात नव्हती. म्हणूनच मी खेळात चांगले प्रदर्शन करू शकले. अगदी इंजिनिअरिंग कॉलेजलाही मला स्पोर्ट्स कोट्यातून कोणत्याही ब्रँचसाठी जागा होती. IT साठी हवे तितके पैसे भरण्याची तयारी ठेवून धडपडत असतानाही मी आर्किटेक्ट निवडलं, कारण माझी खरी आवड त्यात होती. मी आज स्वतःच्या कष्टाने स्वतःची आर्किटेक्ट आणि डिझाईन आहे. सगळीकडे माझे क्लायंट्स आहेत. माझ्या हाताखाली नव्हे तर सोबत काम करणारे माझे सोबती आहेत. आणि मुख्य म्हणजे मी नवशिक्या किंवा अगदी डिग्री पूर्ण नाही पण कौशल्य आहे अशा स्त्रियांना नेहमी माझ्यासोबत काम करण्यासाठी प्राधान्य देते. आज मी जे काही आहे करू शकले त्यामागे अर्थातच या आपल्या महादेवी कन्या शाळेचा मोलाचा वाटा आहेच. पण मला माझी आवड जपण्यासाठी, त्यात काम करण्यासाठी सतत माझ्या पाठी माझे बाबा होते. त्यांनी कधीच माझ्यावर कुठलेही जबरदस्ती नियम लादले नाहीत. म्हणूनच मी मुक्तपणे जगू वावरू शकते. मला कुठल्याच पोकळ आणि बेगडी सौंदर्याची भीती वाटली नाही. मला कधी वाटलं नाही की असं सर्वांसमोर कधी बोलण्याची संधी आपल्या शाळेच्या मंचावर मिळेल. त्यामुळे माझं सांगणं एकच आहे की खरं सौंदर्य कशात आहे हे ओळखता आलं पाहिजे आणि त्याची जपणूक सुद्धा करता आली पाहिजे. नाजूक हात गरज पडली की लाठी झाले पाहिजेत. टपोऱ्या डोळ्यातील ओलावा भैरवी आणि शारदाच्या नजरेतून सुटला नव्हता. टाळ्यांचा कडकडाट थांबत नव्हता. कदाचित बांगड्या भरणारे हात हे फक्त नाजूकच असावेत आणि असतात असा समज प्रत्येक पिढी दर पिढी बिंबवत आलेल्या हातांना आज त्यांच्यातला खरा जोर काजलच्या शब्दांनी कळाला होता. आणि म्हणूनच आज हातांना काच सुटेपर्यंत ते टाळ्या पिटत होते. स्मित हास्य करत दोन्ही हात जोडून नमस्कार करतच ती बोलली, खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आज मी इथे आहे आणि तुमच्यातीलच कोणी दुसरे उद्या इथे असेल. विश्वास ठेवा. आधी स्वतःवर मग जग सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवेल. धन्यवाद सर. आणि सगळी शाळा समिती आणि प्रत्येक जण इथे प्रत्येक कामासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार आणि धन्यवाद काजल मॅडम. मी आता विनंती करतो की अपराजिता मॅडमने आपले अनमोल शब्द सर्वांसाठी सांगावेत. काजलकडे पाहून तिने एक स्मित हास्य केले आणि ती माईक घेऊन उभी राहिली. सगळ्यात आधी सर्वांचे मनापासून आभार. मी काही जास्त सांगून तुम्हाला बोर करणार नाहीये, कारण बरंचसं काजल मॅडमने सांगितलं आहेच. त्यामुळे ते वगळून मी काही गोष्टी नक्कीच सांगू इच्छिते. मी अपराजिता. माझ्या आईने माझं नाव ठेवलं होतं. अपराजिता म्हणजे अशी व्यक्ती जिला कधीच कोणी पराभूत करू शकत नाही. तिनेच दिलेल्या संस्कारांमुळे आणि दाखवलेल्या मार्गामुळे मी वकील आणि सल्लागार बनले. शाळेत आपल्याला नागरिकशास्त्र शिकवलं जातं. त्यात बरेच नियम कायदे याबद्दल वरवर माहिती दिलेली असते. पण मला ते कधी समाधानी वाटलं नाही, कारण आईची शिकवण आणि आपल्याला पुस्तकात दिलेली माहिती यात तफावत जाणवत राहायची. पण विचारणार कोणाला?
त्यामुळे माझे अनुत्तरित प्रश्न तसे वाढत राहिले आणि न्यायाची चाड म्हणून वकिलीकडे मोर्चा मी माझा वळवला. अर्थातच घरातून आई व्यतिरिक्त बाकी सर्वांचाच यासाठी विरोध होता, पण आईचा एकच आधार मला पुरेसा होता. पुढे अभ्यास करताना मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली की नेमके आपले अधिकार काय आहेत आणि त्यांचा आपल्याला रोजच्या जगण्यात कशा प्रकारे वापर करून घेता येतो, किंवा स्त्रियांसाठी काय काय तरतुदी आहेत, अन्याय झाल्यास कसा आणि कुठे आवाज उठवायचा, कुठे मदतीसाठी धाव घ्यायची, सगळं स्पष्ट होत गेलं आणि मी माझ्यासाठी योग्य ते करिअर निवडलं आहे याचं समाधानही वाटलं. जसं की काजल मॅडमने सांगितलं. दोघींनी एकमेकींकडे पाहत पुन्हा छोटं स्मितहास्य दिलं. त्यावेळी शारदा आणि भैरवीच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दिसत होता. मी सरकारी वकील आणि सल्लागार आहे, शिवाय विविध महिला समितीमध्ये अध्यक्ष आहे. रोज अनेक प्रकारच्या स्त्रियांच्या समस्या पाहत असते. जिथे कधी त्यांच्यावर खरंच अन्याय झालेला असतो, होत असतो, तर कधी स्त्रियांचं चुकतही असतं. फक्त शिक्षण घेतलं म्हणजे सगळी समजदारी येते याचा मोठा गैरसमज पसरलेला आहे आणि याच कारणामुळे नात्यांच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना हेच सांगणं आहे की आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअरच्या संधी शोधा, नसतील तर घडवा. कितीही कमी असो पण स्वतःची कमाई नेहमी असू द्या. प्रत्येक छोट्या गोष्टींसाठीही कोणावर अवलंबून राहू नका. आपलं अस्तित्व, ओळख विसरू नका, कारण प्रत्येक जीवाला त्याच्या अस्तित्वात आणणारी ही स्त्री आहे. धन्यवाद आणि खूप खूप आभार सर्वांचे. मगाशीच काजलच्या शब्दामुळे अंगात भरलेली ऊर्जा आता नसानसात भिनली होती आणि त्याची प्रचिती टाळ्यांच्या गडगडाटाने बाहेर प्रकट होत होती. तारा आणि पद्मिनी दोघी तिरस्काराने चेहरा डोळे वेडेवाकडे करत बसल्या होत्या. त्यात काय एवढं, काय नुसतं कौतुक ते. आय कॅन इवन गिव्ह स्पीच. मी बोलले नाहीये ना अजून, म्हणून यांचं जास्त चाललंय. तारा द्वेषाने बोलत होती. हा मग काय, सेम हिअर. फक्त मला असं कुठेही बोलायला नाही आवडत. पद्मिनी आपले केस, साडी, दागिने हाताने सांभाळत तुसडेपणाने बोलत होती. बाकी तू जा ना, दाखव जरा त्यांना. पद्मिनीने ताराला गंमत घेण्यासाठी म्हणून डिवचले. अजून कोणाला बोलायचं असेल, आपले अनुभव सांगायचे असतील तर बाजूच्या टेबलवर येऊन सांगावे. त्यानुसार प्रत्येकाला संधी दिली जाईल. मंचावरून एक संदेश सार्वत्रिकरित्या देण्यात आला. थुलथुलणारं शरीर घेऊन तारा टेबलच्या दिशेने निघाली. आपल्या प्रत्येक वस्तूचा ब्रँड इतरांना दिसेल आणि आपण कसे नाजूक आहोत याचे सर्व प्रयत्न करत ती बोलली. आय वॉन्ट टू टॉक. चेहऱ्यावरचा मास्क लावूनच ती बोलत होती. टेबलाशी बसलेले शिक्षक. नाव काय मॅडम आपलं? आपला संपर्क क्रमांक, आपला व्यवसाय इत्यादी सगळी माहिती इथे द्या. कोणी इतरांनी, विशेषतः एक सामान्य शाळेतल्या शिक्षिकेने आपलं नाव लिहावं यात ताराला कमीपणा वाटला आणि तिने स्वतःचं सगळं भरून दिलं आणि ती निघाली. मॅडम मॅडम म्हणताच ती मागे वळली. मॅडम, तुम्ही लिहिलेलं वाचता येत नाही हो. प्लीज तुम्ही परत एकदा सांगता का, म्हणजे आम्ही लिहून घेऊ शकू. व्हॉट रबिश. सुरुवातीच्या शब्दांचं फक्त एक अक्षर मुश्किलीने दिसत होतं आणि पुढे सगळी फक्त गांडोळात झाली होती. आम्ही हे असलं आउटडेटेड पानावर लिहित बसत नाही, कीबोर्डवर टाईप करतो. द्या असेल तर. नाही मॅडम, इथे अशीच पद्धत आहे. तुम्ही तुमची माहिती सांगा, आम्ही घेतो लिहून. जशी ती मंचावर चढली तशी हॅलो. हळूच तिने आपला आयफोन आपल्या ब्रँडेड पर्समधून काढत उगाचच कानाला लावलं. ओ येस येस, आय एम कमिंग म्हणत ती खाली उतरली. सॉरी, आय हॅव एन अर्जंट कॉल म्हणत चेहरा लपवत मागे कुठेतरी ती जाऊन थांबली. कारण समोर मातीशी जोडलेल्या समूहाकडे पाहताना तिचे अवसान गळाले होते. तिचे आधीच आतून पोकळ झालेल्या हाडांचे पाय लटपटू लागले, हात थरथरू लागले. चित्रविचित्र वेळेचे शिफ्ट करून आणि झोप, जेवण, आयुष्यातून पार हद्दपार झालेले. कामाच्या वेळेचं नियोजन नाही. कधी 12 तर कधी 15 तास ऑफिसमध्येच. याची सोबत करायला मग तेग आणि धुराचा चस्का हवेत हजर असायचेच.
शनिवार रविवार आला की मग आठवड्याची भडास काढण्यासाठी पार्ट्या आणि महिनाअखेर येतात भली मोठी लाखाची पेटी अकाउंटला. हे इतकं जग बघितलेल्या ताऱ्याला आज हे उजेडातलं जग, खरं जग बघून दरदरून घाम फुटला होता. सगळेच तिच्याकडे पाहत होते. खाली कोपऱ्यातल्या खुर्चीत बसून बोलणं किती सोपं असतं याची कदा तिला जाणीव झाली. कारण झाडाचा शेंडा आणि फांद्या कितीही पोपावल्या उंच गेल्या तरीही मातीशी मुळांना घट्ट ठेवावंच लागतं. तेव्हाच कोणत्याही मोसमात तग धरून राहता येतं. नाहीतर हवेची साधी झुळूक ही आपलं परत तोंड मातीत घालून टाकण्याची ताकद ठेवत असते. पतंग कितीही उंचावर जाऊन आकाशाला गवसणी घालत असलं तरीही ते फक्त शक्य असतं जमिनीवर जोडल्या गेलेल्या धाग्याच्या जीवावर. एकदा का उंचीच्या अहंकाराने जमिनीच्या धाग्याशी संबंध तोडला की तो वरच्या वरच कुठेतरी अनोळखी आणि बेवारशीसारखा अडकडून तडपडत राहतो. जोपर्यंत वरून पडून तो मातीत पुन्हा मिसळून जात नाही. पद्मिनी तिची वाट बघत बसली होती, पण तारामधूनच कुठे गायब झाली कळाले नाही. कारण तिची परत तिथे भेट झालीच नाही. दरम्यान मधल्या वेळेत बऱ्याच जणींना त्यांच्या जुन्या मैत्रिणी नव्याने आज भेटत होत्या. तर काहींना मात्र नव्याच मैत्रिणींना भेटून आपण खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो अशीच आतून भावना येत होती. काही जणी आतून बाहेरून पूर्णच अनोळखी वाटणे इतपत बदलून गेल्या होत्या. तर काहींचे चेहरे ओळखीचे असतानाही त्यांच्याशी कुठलाही भावनिक बंध जवळीक वाटत नव्हती. काँग्रेस, काजल आणि अपराजिता म्हणत शारदा आणि भैरवीने अभिनंदन केलं. चौघींची नव्याने आज मैत्री झाली होती. एकमेकांसोबत त्यांना खूप छान वाटत होतं. बोलणं तसं काही विशेष झालं नव्हतं. ओळखही तितकी नव्हती किंवा वर्गमैत्रिणी सुद्धा म्हणून त्या नव्हत्या. फक्त महादेवी कन्या शाळा इतकंच काय ते दिसणारं साम्य त्यांच्यात होतं. मग मिळाल्या का जुन्या मैत्रिणी? भैरवीने कुतूहलाने दोघींना विचारलं. हो, म्हणजे खऱ्या अर्थाने जुनी मैत्रीणच भेटली. म्हणजे? शारदाने मध्येच प्रश्न केला. अपराजिता हे तिच्याकडे तिचेच शब्द घेऊन बोलल्यासारखी बघत होती. काल रूपाले क्रोधमूर्ते नमो अस्तुते